हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपण क्षमा करण्याविषयी पवित्र शास्त्र आपल्याला काय शिकवतं हे पाहणार आहोत. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 14व आणि 15व वचन पहा. असं लिहिलेलं आहे, कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. क्षमा करणे या अर्थाचा ॲफिएमी हा शब्द नव्या करारामध्ये निरनिराळ्या स्वरूपात 140 पेक्षा अधिक वेळा वापरला गेला आहे. देवाकडून मिळणाऱ्या पापक्षमेसाठी हा शब्द वापरला जातो. देव जशी आम्हाला क्षमा करतो किंवा त्याने आम्हाला क्षमा केलेली आहे तशीच आपण इतरांना क्षमा केली पाहिजे अशी देवाची इच्छा आहे. आपण जर एखाद्याला क्षमा केली नाही तर आपल्या जीवनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा किंवा देवाचा जो स्वभाव गुण आहे तो प्रकाशित होणारच नाही. आपल्याला ते गाणं ठाऊक आहे ना, मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्याद्वारे इतरांना दिसला पाहिजे. कसा? माझ्या वागण्यातून, बोलण्यातून, माझ्या चालण्यातून, एकंदर माझ्या आचरणातून ख्रिस्ताचे जे स्वभाव गुण आहेत ते इतरांपर्यंत पोचले पाहिजेत, त्यांना ते दिसले पाहिजेत. आणि ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे, कारण आमचं आचरण महत्त्वाचं आहे. जर आम्ही इतरांना क्षमा केली नाही तर त्याचा अर्थ असा होतो की आम्ही पापाला चिकटूनच राहिलो आहोत. आणि जर आम्ही पापात आहोत तर प्रभू आम्हाला क्षमा करेल काय? कदापि नाही करणार. मग आम्ही कितीही प्रार्थना केली तरी प्रार्थना देव ऐकणार नाही आणि प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळणार नाही. अपराधी जे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही कसं वागावं याविषयी मत्तयकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय यामध्ये सांगितलं आहे. त्यात असं म्हटलं आहे, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर तुम्ही दोघे एकांतात जा आणि त्याचा अपराध तू त्याला दाखव. त्याने जर तुझं ऐकलं तर तू तुझा भाऊ मिळवलास असा त्याचा अर्थ होतो. पण त्याने जर ऐकलं नाही तर आणखी एका दोघास बरोबर घेऊन जा. आणि यासाठी की साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबित व्हावा. पण जर तुझ्या भावाने त्यांचंही ऐकलं नाही तर तू त्याला मंडळीत घेऊन जा आणि मंडळीला कळव. पण जर समजा मंडळीचं देखील त्याने ऐकलं नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदारासारखा हो असं म्हटलेलं आहे. मत्तयकृत शुभवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये असं लिहिलं आहे, जो कोणी भावावर उगाचच रागवेल तर तो न्यायसभेच्या शिक्षेला पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तर तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेला पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तर तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. खरोखर प्रियांनो, आम्हाला स्वतःविषयी विचार करण्याची गरज आहे. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आणि तेव्हा पेत्राने प्रभूला विचारलं, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? पेत्र काय म्हणत आहे की भावाने अपराध केल्यावर मी त्याला 7 वेळा क्षमा करावी काय? त्या प्रभू त्याला म्हणाला, 7 वेळा असं मी तुला म्हणत नाही,
तर 7च्या 70 वेळा. 7च्या 70 वेळा म्हणजे नेहमीच आम्ही क्षमाशील असावं असं देवाला आम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणूनच पहा, क्षमाशील वृत्ती आमच्यामध्ये भिनली पाहिजे आणि आमचा तो स्वभाव गुणच झाला पाहिजे असं आम्हाला दिसतं. आणि मग प्रभूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला. हा दाखला आहे कृतज्ञ चाकराचा दाखला. या दाखल्यामध्ये असं सांगितलं आहे की स्वर्गाचं जे राज्य आहे ते एका राजासारखं आहे. आणि राजाला वाटलं की आपल्या दासांपासून आपण हिशोब घ्यावा. तेव्हा एका कर्जदाराला त्याच्याकडे आणण्यात आलं. हा जो कर्जदार होता त्याच्याकडे लक्षावधी रुपयांचं येणं होतं आणि त्याला परतफेड करता येत नव्हती. तेव्हा धन्याने त्याला सांगितलं, त्याला हुकूमच केला की याची बायका, मुलं किंवा ह्याच्याकडे जे काही आहे ते विकून त्याची फेड करण्यात यावी. तेव्हा तो दास जो आहे तो आपल्या धन्याच्या पाया पडला आणि त्याच्याकडे त्याने विनवणी खूप केली आणि म्हणाला की मला वागून घ्या, मी तुमची सगळी फेड करीन. तेव्हा धन्याला दया आली आणि दया आल्यानंतर त्याने काय केलं, त्याला कर्जमुक्त केलं आणि त्याला सोडून दिलं. पण हाच दास जेव्हा तिथून बाहेर पडला तेव्हा त्याने काय केलं माहीत आहे, त्याच्या सोबतीचा दास होता की ज्याच्याकडून त्याला फक्त 100 रुपयाचं येणं होतं आणि त्याने तो समोर दिसताच त्याची कॉलर पकडली, त्याचा गळा दाबला आणि त्याच्याकडनं 100 रुपये मागितले. पण तो देखील त्याच्या पाया पडला, त्याने त्याची गयावया केली आणि तो म्हणाला की तुम्ही ह्यावेळी मला सोडा, मी तुमचं सगळं कर्ज फेडेन किंवा ते 100 रुपये जे आहेत त्याची फेड करीन मी. पण त्याने काही ऐकलं नाही, त्याने त्याच्यावर दया केलीच नाही. उलट त्याने काय केलं, सगळं कर्ज म्हणजे ते 100 रुपये फेडीपर्यंत त्याला तुरुंगात टाकलं. त्या सोबतीचे जे दास होते ना त्यांना फार वाईट वाटलं, त्यांना दुःख झालं आणि मग ते धन्याकडे आले आणि झालेली गोष्ट सगळी त्यांनी धन्याला सांगितली. आणि ती सांगितल्यानंतर मग धन्याने त्याला बोलवलं आणि तो म्हणाला, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी तुला कर्जमुक्त केले. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही त्याच्यावर दया करायला पाहिजे होतीस, पण तू ते केलं नाही. आणि म्हणून तो म्हणाला, तो रागावला आणि तो म्हणाला की देणं फेडीपर्यंत हाल हाल करणारी जी लोक आहेत त्यांच्या ताब्यात मी तुला देतो. आणि त्याप्रमाणे त्याने दिलं. आता पहा, मत्तयकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील. आपल्याला ठाऊक आहे की हा जो दृष्टांत आहे ना तो प्रतिकात्मक आहे. कारण या दृष्टांतात राजा म्हणजे धनी आहे आणि तो देव आहे आणि दास म्हणजे सर्व विश्वासणारे आहेत. आता पहा, आम्ही पापी असताना आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून देवाने किंवा परमेश्वराने आपल्या एकुलता एक पुत्राला पृथ्वीतलावर पाठवलं. कशासाठी पाठवलं, की तो देवाचा कोकरा म्हणून आला आणि त्याने वधस्तंभी जावं म्हणून त्याने पाठवलं. त्याला दुःख सहन करायचं होतं आणि दुःख सहन करून वधस्तंभी तो जाणार होता आणि आपले प्राण त्याला द्यायचे होते. त्याप्रमाणे आमच्यासाठी त्याने आपले प्राण दिले. आपल्या शरीराचा जिवंत यज्ञ त्याने त्या वधस्तंभावर आमच्यासाठी केला आहे, यासाठी की आमच्या पापांची क्षमा व्हावी. म्हणजे देव आम्ही पापी असताना सुद्धा त्याने आमच्याकडे प्रीतीने पाहिलं, त्याने आमच्यावर दया केली आणि जी शिक्षा वास्तविक पाहता पापी असल्यामुळे आम्हाला व्हायला पाहिजे होती ती शिक्षा देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला दिली आणि त्याने दुःख सहन केलं, त्याने वधस्तंभी आपला प्राण दिला आणि म्हणून आम्हाला पापक्षमा मिळाली आहे. आणि म्हणून तो कृतज्ञ जो दास आहे किंवा चाकर आहे त्याप्रमाणे न वागता आम्ही
इतरांना क्षमा केली पाहिजे, अन्यथा आमची गत वाईट होईल. जशी प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर दया केली, देवाने आमच्यावर दया केली, तशीच दया आम्हाला इतरांवर करायला हवी. कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे आमचा तारणकर्ता आहे, आमचा उद्धारक देव आहे, त्याप्रमाणेच तो मुक्तिदाता आहे. मुक्तिदाता याचा अर्थ काय होतो? पापापासून मुक्ती देणारा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळी वधस्तंभावर आपले प्राण दिले, तेव्हा पापापासून आम्हाला मुक्ती मिळाली आहे. आणि म्हणून आम्ही इतरांना क्षमा केली पाहिजे, कारण जशी देवाने आमच्यावर दया केली, आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली, त्याप्रमाणेच आम्हाला इतरांवर आम्हाला दया आली पाहिजे, त्यांच्या पापांची आम्ही क्षमा केली पाहिजे. एकदा पहा, एक पक्षघाती माणूस होता की जो खाटेवरच पडलेला होता. आणि प्रभू त्याला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा शास्त्री म्हणाले की हा दुर्भाषण करतो. देवाविरुद्ध बोलणं म्हणजे दुर्भाषण करणं. तर ते म्हणाले की हा दुर्भाषण करतो, म्हणजे प्रभू दुर्भाषण करताय असं त्यांनी म्हटलं. त्या प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? तो म्हणाला, मत्तई याचा 9वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आहे पहा, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. आणि हे तुम्हाला समजावे म्हणून त्याने त्या पक्षघाती माणसाला म्हटले, उठ, आपली बाज घेऊन घरी जा. आणि जो पक्षघाती माणूस त्या खाटेवरती पडलेला होता किंवा झोपलेला होता, ज्याला स्वतःला उठून उभं राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, असा तो पक्षघाती माणूस बाज घेऊन आपल्या घरी चालत गेला. आणि हे जेव्हा त्यांनी पाहिलं, त्या सर्व लोक भ्याले आणि त्यांनी देवाचं गौरव केलं. कारण ज्या देवाने मनुष्याच्या पुत्राला एवढा अधिकार दिला आहे, त्या देवाचं त्यांनी गौरव केलेला आहे. मग आपण पाहतो की एकदा प्रभू येशू ख्रिस्त पहाटेची वेळ होती आणि तो दररोज रात्री उंच डोंगरावरती प्रार्थना करण्यासाठी जात असे, नाही का. जेव्हा तो एका डोंगरावरतून खाली उतरून आला, तो जैतुनाचा डोंगर होता आणि त्या डोंगरावरून तो खाली आला. खाली आल्यानंतर आपण पाहतो की तो मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्यानंतर त्याने शिक्षण देण्यास सुरुवात केली. तो शिक्षण देत असता शास्त्री आणि परुषी तिथे आले आणि बरोबर त्यांनी एका व्यभिचारी स्त्रीला आणलं. आणि ते प्रभूला म्हणाले की व्यभिचार करत असताना या स्त्रीला आम्ही धरलेला आहे. आणि ते प्रभूला म्हणाले की गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली आहे, तर मोशेचं जे नियमशास्त्र आहे, त्या नियमशास्त्रात अशा स्त्रीला दगडमार करावा असं लिहिलेलं आहे. तर आपण काय म्हणता? वास्तविक पाहता शास्त्री आणि परुषी प्रभूला कसा दोष लावता येईल किंवा प्रभूची कशी परीक्षा पाहता येईल, हा विचार त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला होता. तेव्हा प्रभू म्हणाला, तुम्हापैकी जो कोणी निष्पाप असेल त्याने तिच्यावर पहिला दगड उचलावा. तेव्हा वयोवृद्धापासून सुरुवात होऊन शेवटच्या माणसापर्यंत सर्वजण एक एक करून त्या ठिकाणी निघून गेले. कारण आपण पाहतो की त्यांनी तिला कुठल्याही प्रकारची शिक्षा दिली नाही. दंड म्हणजे शिक्षा. त्या स्त्रीला त्यांनी शिक्षा दिली नाही, कारण सर्वांना ठाऊक आहे आपण निष्पाप नाही, आपण पापी आहोत. आणि म्हणून सर्वजण निघून गेले. प्रभू येशू ख्रिस्त एकटाच त्या ठिकाणी होता. आणि ती जी स्त्री जिला या पापासाठी धरण्यात आलेलं होतं, ती स्त्री आपल्या जागेवर उभी होती. तेव्हा प्रभू तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे ते कुठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? तेव्हा ती स्त्री म्हणाली, प्रभू, मला कोणी दंड ठरवला नाही. त्या प्रभूने तिला सांगितलं, जा, ह्यापुढे पाप करू नको. त्या देवाची इच्छा हीच आहे की जर आम्ही पापात असलो तर पापापासून आम्ही माघारी वळलं पाहिजे. पुन्हा उजवी डावीकडे वळणं नाही, माघारी वळणं नाही, पुन्हा पापाकडे वळणं नाही, तर त्यापासून आम्ही वळलं पाहिजे, म्हणजे देवाकडे वळलं पाहिजे. ते पाप करणं सोडून दिलं पाहिजे. ह्या घटनेतून आपल्याला समजतं की सिनाय पर्वतावर
ज्या वेळेला परमेश्वर उतरून आला होता तेव्हा त्याने 10 आज्ञा दिल्या. त्या 10 आज्ञांपैकीच एक आज्ञा कोणती आहे? व्यभिचार करू नको. ह्या स्त्रीने व्यभिचार केलेला होता आणि म्हणून तिला धरण्यात आलेलं होतं. पण प्रभूने तिला शिक्षा दिली का? नाही दिली. प्रभूने तिला शिक्षा केली नाही, तिला कुठलाच दंड ठरवला नाही. पण प्रभूने तिला सांगितलं की जा, यापुढे पाप करू नको. म्हणजे पुन्हा पापात पडण्याची जी प्रवृत्ती आहे ती आता दूर कर. पापात पडू नको, पापापासून दूर हो, देवाकडे वळ. आणि मग आपण पाहतो की जे लोक दगडमार करायला त्या ठिकाणी एकत्र आले होते आणि तिला धरून ज्यांनी आणलं होतं ते वयोवृद्धापासून शेवटच्या माणसापर्यंत सगळेजण एक एक करून निघून गेले. का? कारण प्रभूने सांगितलं होतं जो कोणी निष्पाप असेल त्याने तिच्यावर पहिला दगड उचलावा. आणि त्या लोकांना कळलं आपण निष्पाप नाही आहोत, आपण तर पापी आहोत, आणि म्हणून सर्वजण निघून गेले होते. आपल्याला यातून असं दिसतं की पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवतं? पवित्र शास्त्र हे शिकवतं सर्व मनुष्य पापी आहेत, प्रत्येकजण पापी आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. आम्ही सर्वजण पापी आहोत. पण देवाची इच्छा ही आहे की जर एखादा पाप तुम्ही करत असाल तर त्या पापाकडे दुर्लक्ष करू नका, त्या पापापासून वळा, देवाकडे वळा, कारण देवाला ही गोष्ट आवडत नाही. आणि म्हणूनच पुन्हा पाप करू नये. पण पाप करू नये म्हणजे काय? पापाबद्दल पश्चाताप देखील आम्ही केला पाहिजे. जर आमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचं पाप असेल तर त्या पापाकडे आम्ही दुर्लक्ष करता कामा नये, तर पाप सोडून दिलं पाहिजे. तरच देवाच्या राज्यासाठी योग्य असे आम्हाला होता येईल. आणि पाप पूर्णपणे जर सोडून दिलं तरच न्यायाच्या शेवटच्या दिवशी ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय होईल. आणि पापाबद्दल जर पश्चाताप केला तर मात्र प्रभू आमच्यावर दया करेल आणि आम्हाला क्षमा देखील मिळेल. या स्त्रीच्या पापाबद्दल प्रभूने तिला क्षमा केली नाही, कारण तिने पापाबद्दल पश्चाताप केला नव्हता. आणि म्हणून पहा, पापाबद्दल पश्चाताप करण्याची गरज आहे. जेव्हा आम्ही पश्चाताप करतो तेव्हा आम्हाला क्षमा देखील देवाकडनं मिळते. कारण भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस, हे देवाचं वचन आहे. जेव्हा आम्ही भग्न हृदयी होतो, देवाजवळ आम्ही पाप कबूल करतो, त्याच्याजवळ विनंती करतो, तेव्हा तो पापाची क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. मत्तयाचं सुवर्तमान 5वा अध्यायात सांगितलं आहे की देवाची उपासना करण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी किंवा प्रार्थना करण्यासाठी आणि दान अर्पण करण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही देवाजवळ जाल तेव्हा देवाजवळ जाण्यापूर्वी प्रथम आपल्या भावासंबंधाने जर आपल्या मनामध्ये द्वेषभावना असेल किंवा मनात पापी विचार असतील, त्याच्याबद्दल दुस्वास असेल, तर प्रथम तो काढून टाकला पाहिजे. ती द्वेषभावना आम्ही काढून टाकली पाहिजे. आणि जर भावावर आम्ही उगाचच रागवलं असो, अरे मूर्खा, अरे वेडगळा, किंवा अशा प्रकारे आम्ही बोलून त्याला दुखावलं असेल, किंवा काही वेळेला असंही होऊ शकतं की भावाला क्षमाच करू नये, अशा प्रकारचे पण विचार मनात येऊ शकत असतील, तर अशा वेळी प्रभू काय म्हणतो? तू वेदीपुढे आपलं दान तसंच ठेव, ते दानार्पणात टाकू नको. आपल्या घरी जा आणि घरी गेल्यानंतर आपल्या भावाला क्षमा कर आणि मग येऊन ते दान अर्पण कर. कारण मनात अशा प्रकारे भावाविषयी द्वेष भावना असेल, हेवा असेल, मत्सर असेल, तर अशा वेळेला त्या दानाचा स्वीकार देव करणार नाही. पण जर भावाला क्षमा करून मग तुम्ही दानार्पण केलं तर त्या दानाचा देव काय करेल? स्वीकार करेल. आणि म्हणूनच आपल्या भावाबरोबर आपण समेट करावा, हे देवाला आवडतं. कारण जसं प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला नाही का, या पृथ्वी तलावर आला, कशासाठी? समेट करण्यासाठी. कारण ज्या वेळेला पाप या जगामध्ये आलं तेव्हा पापाची आडभिंत देव आणि मानव यांच्यामध्ये निर्माण झाली. ही जी पापाची आडभिंत आहे ती दूर करण्यासाठी आणि देव आणि मानव ह्यांच्यामध्ये एक नातं
जे सुदृढ असं नातं आहे ते प्रस्थापित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याने वधस्तंभावर आपलं समेट करून दिलं आहे. मानव जातीचा समेट देवाबरोबर झालेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो पापाबद्दलची आम्हाला होणारी जी शिक्षा आहे ती शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतली आणि म्हणून आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे. वास्तविक पाहता पापाबद्दलची शिक्षा आम्हाला मिळायला हवी होती, पण ती शिक्षा प्रभूने स्वतःवर घेतली आणि त्याने देव आणि मानवामध्ये समेट घडवून आणला. त्याप्रमाणेच आपल्या भावाबरोबर आपण समेट केला पाहिजे आणि मग आपण देवाजवळ गेलं पाहिजे. शेवटच्या न्यायाच्या दिवशी आम्ही न्यायाधीशाला काय सांगणार? जर समजा आम्हाला त्याच्यापुढे उभं केलं तर आम्ही काय त्याला म्हणणार? देवा, मी तुझी मनापासून भक्ती केली, मी चर्चला नियमित जात होतो आणि मी चर्चच्या कामामध्ये तत्पर होतो, मी प्रार्थना पण खूप करत असे, मंडळीसाठी मी खूप काही कामं केली, मी माझा पुष्कळ वेळ मंडळीसाठी दिला, हे सांगणार आहोत का? कारण न्यायाधीशाने जर आपल्याला म्हटलं की हे सर्व ठीक आहे, पण तुझं अंतःकरण कसं आहे, ते शुद्ध आहे का? तुझ्या अंतःकरणात राग, लोभ, द्वेष आपल्या भावाविषयी आहे का? तू तुझ्या भावावर प्रेम केलं नाहीस, पण त्याच्याविषयीची द्वेष भावना तू आपल्या मनात बाळगलेली आहेस, तू त्याला क्षमा केली नाहीस, तर तुला माझ्या राज्यात प्रवेश नाही. अशा वेळी काय होईल? प्रियांनो, खरोखर ही जी क्षमा आहे, इतरांना अपराधाबद्दल क्षमा करणं, हा जो स्वभाव गुण आहे, हा देवाचा स्वभाव गुण आपल्यामध्ये असला पाहिजे आणि आपणही इतरांना क्षमा केली पाहिजे. लक्षात ठेवा. मार्ककृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये सांगितलं आहे, आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु जर तुम्ही क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. प्रियांनो, देव आज ह्या वचनांमधून आपल्याशी बोलत आहे आणि तो आपल्याला शिकवत आहे, सांगत आहे. आणि म्हणून क्षमेविषयीची ही जी वचनं बायबलमध्ये लिहिलेली आहेत ती समजून घेण्याचा आम्ही अधिकाधिक प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानुसार आचरणात ती आणली पाहिजेत. स्तोत्र 66वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. म्हणजे माझ्या मनात जर दुष्कर्म करण्याविषयीचे विचार असते तर प्रभूने माझं कधीच ऐकलं नसतं, असं दावीद राजा म्हणतो. त्या आपल्या मनात ज्या ज्यावेळी वाईट विचार असतील त्यावेळी आम्ही काय केलं पाहिजे? ते विचार काढून टाकले पाहिजेत आणि आपल्या भावाला क्षमा केली पाहिजे. तरच प्रभू आमची प्रार्थना ऐकणार आहे, अन्यथा तो प्रार्थना ऐकणार नाही. मग आम्ही म्हणतो आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, कारण आमच्या मनात काय, आमच्या अंतःकरणात काय आहे हे पाहण्याची फार गरज आहे. आपण आता आणखीन एक उदाहरण पाहूयात. ते आहे यहूदा इस्कारियोतचं. प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते. त्या 12 शिष्यांपैकीच एक आहे यहूदा इस्कारियोत. आणि आपल्याला ठाऊक आहे की त्याने विश्वासघाताने प्रभूला धरून दिलेला आहे. आणि हा जो यहूदा इस्कारियोत आहे तो मुख्य याजक आणि वडीलजनांकडे गेला. त्यावेळेला तो त्यांना काय म्हणाला? मी त्याला धरून दिले तर तुम्ही मला काय द्याल? म्हणजे मी माझ्या गुरुजीला, प्रभूला धरून दिलं तर मला तुम्ही काय द्याल? तेव्हा त्यांनी सांगितलं की 30 चांदीची नाणी किंवा 30 रुपये आम्ही तुला देऊ. आणि हे ठरल्यानंतर मग त्याने काय केलं? 30 चांदीची ती नाणी होती ती घेतली आणि त्याच्यासमोर लगेच प्रभूला धरून दिलं गेलं आहे. आणि आपण पाहतो की प्रभूला ज्यावेळेला त्यांनी धरलं आणि त्याला ते घेऊन जाऊ लागले एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे, त्यावेळेला मात्र तो लगेच काय म्हणाला? मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. तो काय म्हणत आहे? मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केलं आहे.
त्याने पापाची कबुली लगेच दिली. त्याला कळलं की माझ्याकडनं पाप झालेला आहे. त्याने पापाची कबुली कोणाजवळ दिली? वडीलजन आणि मुख्य याजकासमोर तो असं बोलला. पण त्याने पापाबद्दल पश्चाताप केला का? अजिबात केला नाही. त्याने पापाबद्दल पश्चाताप केलाच नाही. आणि असं म्हटलं आहे, त्याला पस्तावा झाला. त्याला पश्चाताप झाला म्हटलेलं नाही, त्याला पस्तावा झाला. आणि मग आपण पाहतो की त्याने काय केलं? त्याने मृत्यूला जवळ केलं. आणि मुख्य याजक आणि जे वडीलजन होते त्यांना तो काय म्हणाला होता? ते त्याला काय म्हणाले होते? ते म्हणाले होते की तू त्याला धरून दिला आहे किंवा 30 चांदीची नाणी आम्ही तुला दिलेली आहेत. म्हणजे हा जो व्यवहार होता तो पूर्ण झालेला आहे. त्याचे आम्हास काय? तूच पहा. म्हणजे आता तू धरून दिलेला आहे तेव्हा तुझं तूच पहा काय करायचं ते. आणि त्यावेळेला यहूदा इस्कारियोतने काय केलं माहिती आहे का? ती 30 चांदीची नाणी घेतली होती ना, ती मंदिरात लगेच त्याने फेकून दिली. कारण आता त्याला ती आपल्या हातात सुद्धा नकोशी झाली. आणि त्याने ती मंदिरात फेकली. मंदिरात फेकल्यानंतर मग मुख्य याजक आणि वडीलजन जे होते त्यांनी ते 30 रुपये घेतले का? कारण ते त्यांनी मंदिराच्या भांडारातून काढून त्याला दिले होते. आपल्याला असं दिसतं की मुख्य याजकाने ते रुपये गोळा केले आणि त्याने ते दानकोशात टाकले नाहीत. ह्याचं कारण काय? की तो म्हणाला दानकोशात सशास्त्र नाही. सशास्त्र म्हणजे शास्त्राला धरून नाही. आणि म्हणून दानकोशात त्याने टाकले नाहीत. तो म्हणाला कारण हे रक्ताचं मोल आहे. कोणाच्या रक्ताचं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं मोल आहे. आणि ते सशास्त्र नाही, दानकोशात टाकता येणार नाही. आणि मग आपण पाहतो यहूदा इस्कारियोतला त्याच्या पापाची क्षमा मिळाली नाही. कारण काय म्हटलेलं आहे? त्याला पस्तावा झाला. आणि म्हणून मग मुख्य याजकाने आणि वडीलजनांनी काय ठरवलं? तर हे दानकोशात आता टाकता येणार नाहीत, देवाच्या भांडारात आपल्याला टाकता येणार नाहीत. म्हणून त्यांनी त्याचं ते कुंभाराचं शेत म्हणतात ते विकत घेतलं की ज्या ठिकाणी ओपऱ्यांना पुरता येईल. आणि त्याला रक्ताचं शेत असं म्हटलं गेलेलं आहे. कारण यहूदा इस्कारियोतने त्याच शेतामध्ये स्वतःचं जीवन संपवलं असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला असं दिसतं की यहूदा इस्कारियोतविषयी लिहिलेलं आहे की त्याला पस्तावा झाला. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे, पश्चाताप करा. मग पस्तावा आणि पश्चाताप या 2 शब्दामध्ये फार मोठा फरक आहे. ज्या वेळेला मनुष्याला पस्तावा होतो तेव्हा त्याला सुचेनासं होतं. त्याला कळत नाही की आता मी काय निर्णय घ्यावा, काय करावं. त्याला कुठलाही मार्ग सापडत नाही. आणि मग अशा वेळी तो टोकाची भूमिका घेतो. आणि टोकाची भूमिका म्हणजे स्वतःला तो संपवतो. यहूदा इस्कारियोतने तेच केलेलं आहे. त्याने स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आणि त्याचा नाश झालेला आहे. पण आपण पाहतो की प्रभू म्हणतो पश्चाताप करा. पश्चाताप जेव्हा आम्ही करतो तेव्हा काय होतं? पापाची कबुली आम्ही देतो. पापाची कबुली कोणाकडे द्यायची आहे? कुठल्याही मनुष्याकडे नाही. पापाची कबुली देवाजवळ द्यायची आहे. आम्ही प्रार्थनेद्वारे देवाकडे पापाची कबुली देतो. त्याला विनवणी करतो, प्रभू माझ्याकडनं असं असं पाप झालेलं आहे. माझ्या पापाबद्दल मी रडून पश्चाताप करत आहे. मला क्षमा कर. आणि मग आम्हाला क्षमा मिळते. तेव्हा या दोन्ही शब्दांमध्ये पस्तावा आणि पश्चातापामध्ये फरक आहे. आम्ही पस्तावता कामा नये, आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे. मग आपण पाहतो की पापांची क्षमा जर मिळवायची असेल तर रडून पश्चाताप केला पाहिजे. देवासमोर नम्र आणि लीन अंतकरणाने काकुळतीला येऊन द्यायची याचना त्याच्याकडे केली पाहिजे. आणि जेव्हा आम्ही अशी याचना करू तेव्हा आम्हाला क्षमा मिळेल, आमची पापापासून सोडवणूक होईल आणि पुन्हा पाप आम्ही करणार नाही. यहूदाने पापाची कबुली दिली पण पश्चाताप केला नाही. त्याला क्षमा मिळाली नाही, त्याचा नाश झाला. आणखीन एक उदाहरण पाहूयात की सर्व यहूदी जे आहेत ते एकत्र आले आणि त्याला होता स्तेफन. आता हा जो स्तेफन आहे त्याने एक भाषण दिलं आणि इस्रायलचा जो इतिहास आहे ना तो संपूर्ण त्याने थोडक्यात सांगितला. आणि तो सांगत असताना हे जे शास्त्री पुरुष होते त्यांनी त्याला दोषी ठरवलं
आणि ते म्हणाले हा देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे. आणि त्यांनी त्याला मारण्याचा निश्चय केला. आणि ते इतके चिडले की रोमन गव्हर्नर जो होता त्याची परवानगी देखील काढण्याचं भान त्यांना राहिलं नाही. आणि शहराच्या बाहेर त्याला नेऊन त्यांनी काय केलं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी त्यांनी त्याला दगडमार करायचा निर्णय घेतला. आणि मग आपण पाहतो की मृत्यूदंड त्याला मिळावा असं स्तेफन काहीच बोलला नव्हता. परंतु कारण नसताना त्यांनी त्याला म्हटलं की देवाविरुद्ध हा दुर्भाषण करीत आहे. आणि म्हणून त्याला धोंडमार केली. आणि धोंडमार करत असताना इतकी वेदनादायी अवस्थेमध्ये स्तेफन होता, तरीसुद्धा स्तेफनाची दृष्टी लोकांकडे नव्हती, तर त्याची दृष्टी प्रभू येशू ख्रिस्ताकडे होती. आणि मग आपण पाहतो की स्तेफन त्याही अवस्थेमध्ये पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन आकाशाकडे निरखून पाहत होता. आणि त्यावेळेला त्याला काय दिसलं, त्याने पाहिलं देवाचं तेज. आणि त्याने पाहिलं की देवाच्या उजवीकडे प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. आणि हे जेव्हा पाहिलं तेव्हा पहा, आकाश उघडलेलं आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे असं तो म्हणाला. लोक दगडमार त्याला करतच होते. तेव्हा स्तेफन म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. लगेच त्याने गुडघे टेकले आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. आणि असं बोलून तो झोपी गेला. खरोखर प्रभू येशू ख्रिस्तासाठी स्तेफनाने मृत्यूचा स्वीकार केलेला आहे. तो पहिला ख्रिस्ती आहे की जो रक्तसाक्षी झाला. त्याने आपला जीव घेणाऱ्या लोकांसाठी देवाकडे क्षमा मागितली. आणि तो म्हणाला, हे प्रभू, त्यांच्याकडे हे पाप मोजू नको. स्तेफनाने खरं तर प्रभू येशू ख्रिस्ताचाच कित्ता गिरवला आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण होता, तर देवाचा एकुलता एक पुत्र होता. निर्दोष आणि निष्कलंक असा देवाचा कोकरा म्हणून तो ह्या जगामध्ये, ह्या पृथ्वी तलावर आला. त्याला पाप ठाऊक नव्हतं. आणि असं असताना आपण पाहतो की आम्ही जे पापी आहोत त्या आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला. वधस्तंभावर त्याला खिळलं गेलं. आणि त्याने परमेश्वर पित्याकडे जी लोक त्याचा छळ करत होती आणि ज्यांनी त्याला प्राणदंडाची शिक्षा दिली त्यांच्यासाठी त्याने प्रार्थना केली. आणि तो म्हणाला, हे पित्या, हे काय करत आहेत हे यांना समजत नाही, यांना क्षमा कर. खरोखर प्रभूने आमच्यासाठी दुःख सहन केलं. त्याने ते 39 फटके आमच्यासाठी सहन केले. त्याच्या डोक्यात काट्यांचा मूठ घातला गेला, तो रुतवला गेला. तेव्हा त्याला किती वेदना झाल्या असतील, त्या त्याने सहन केल्या. त्याच्या हातात आणि पायात कुऱ्हाडी खिळे ठोकले गेले, तेव्हा मरणप्राय वेदना त्याला झाल्या असतील, त्या आमच्यासाठी त्याने सहन केल्या. आणि स्वतःचे प्राण त्याने वधस्तंभावर दिले. स्वतःच्या शरीराचा जिवंत यज्ञ त्याने वधस्तंभावर आमच्यासाठी केला आहे, यासाठी की आम्हाला पापांची क्षमा मिळावी. आणि म्हणून पहा, प्रभू येशूने वधस्तंभावर हे दुःख सहन केलेलं आहे. पापांची क्षमा त्यामुळे आम्हाला मिळालेली आहे. तर मग आम्ही इतरांच्या पापांची क्षमा का करू नये? नाहीतर आम्ही कसे होऊ? त्या कृतज्ञ चाकरासारखे होऊ. कारण तो कृतज्ञ चाकर आपण पाहतो की त्याने शेवटी काय केलेलं आहे, तर त्याला पापांची क्षमा मिळाली नाही. असं आम्ही कृतज्ञ होऊ नये, तर कृतज्ञ व्हावं. देवापुढे कृतज्ञ होण्याची गरज आहे. कारण देवाने आम्हावर दया केली आहे. आम्ही पापी असतानाही त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्यासाठीच पाठवलं की त्याने वधस्तंभी जावं. पापक्षमा आम्हाला मिळालेली आहे. तेव्हा आम्हाला जर आमच्यावर देवाने दया केली, आमच्या पापांची क्षमा केली, तर आम्हाला देखील इतरांच्या अपराधांची क्षमा केली पाहिजे. प्रभू तर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी शुभ्र करेन. आणि जर किरमिजासारखी तांबडी असतील तर ती लोकरीसारखी निघतील. देव एवढी क्षमा करायला जर आम्हाला तयार आहे, तर इतरांच्या अपराधांची देखील आम्ही काय केली पाहिजे? क्षमा केली पाहिजे. आणि म्हणून पहा, एक साधा सुविचार आम्हाला लहानपणापासून ठाऊक आहे. तो आहे, दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. जेव्हा आम्ही दया करतो आणि क्षमा करतो त्या व्यक्तीला,
तेव्हा तिथे शांती प्रस्थापित होते, आणि जिथे शांती प्रस्थापित होते तेव्हा देवाची वस्ती तिथे होते. आणि देवाची वस्ती होते म्हणजे काय? तर आमचा देव शांतीचा अधिपती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला शांतीचा अधिपती म्हटलेला आहे, आणि त्याला शांती हवी आहे. आणि तो तर आम्हा सर्वांना शांती द्यायला तयार आहे. तो म्हणतो, जग देतं तसं नाही, पण मी तुम्हाला शांती, स्वर्गीय शांती देण्यास तयार आहे, नाही का? तेव्हा आपण इतरांना क्षमा केली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि प्रियांनो, प्रभू येशूने आपले प्राण घेणाऱ्यांना क्षमा केली. त्याचा दास जो स्तेफन, त्याने देखील प्रभूचाच आदर्श समोर ठेवला. त्याने आपले प्राण हरण करणारे जे लोक आहेत त्या लोकांसाठी क्षमेची याचना देवाकडे केली. तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पवित्र शास्त्राचं वाचन करताना, प्रार्थना करताना, देवाची भक्ती करताना, दानार्पण करताना आपल्या मनामध्ये जर कोणाविषयी राग, लोभ, द्वेष अशा प्रकारची भावना असेल, तर प्रथम आपण काय करूयात? त्याला क्षमा करूयात, आणि मग आपलं दान देवाला देऊयात. आणि अशा तऱ्हेने सर्वांना क्षमा आपण केली पाहिजे. आणि क्षमाशील वृत्ती जी आहे ती आपल्या ठायी असली पाहिजे. तेव्हा हा संदेश ऐकणाऱ्या सर्व प्रियजनांना परमेश्वर शारीरिक आरोग्य देव, आध्यात्मिक आरोग्य देव, आध्यात्मिक उन्नती त्यांची करो, क्षमाशील वृत्ती आमच्यात तो अधिक भिनवो, आणि प्रभू येशूची जी शांती आहे ती तुमच्या घरामध्ये सदैव वास करो. धन्यवाद.